हॅलो फ्रेंड्स, आपण डझन, ग्रोस, दस्ता आणि रिम यांचं कन्व्हर्जन जे आहे तर हे कशा प्रकारे होतं वेगवेगळ्या परिमाणामध्ये तर हे आपण बघणार आहोत. तर पहा, एक डझन म्हणजे किती वस्तू असतात? 12 वस्तू असतात. एक डझनमध्ये 12 वस्तू असतात. एक ग्रोसमध्ये किती डझन असतात? 12 डझन असतात. एक ग्रोस म्हणजे किती? 12 डझन किंवा 12 डझनचं मिळून की काय तयार होतं? एक ग्रोस तयार होतं. एक ग्रोस म्हणजे त्यामध्ये वस्तूचा विचार केला तर किती येतात? 144 वस्तू येत असतात. म्हणजेच 144 वस्तूचे किती डझन? 12 डझन. आणि 12 डझनाचे किती ग्रोस असतं? एक ग्रोस असतो. एक दस्ता म्हणजे किती कागद असतात? तर 24 कागद असतात. एका दस्त्यामध्ये किती कागद असतात? 24 कागद असतात. एक रिम मध्ये किती दस्ते असतात? 20 दस्ते असतात. आणि त्यामध्ये 20 दस्त्यामध्ये किती डझन असतात? तर 40 डझन असतात. म्हणजे कागदाची जर संख्या विचारली एका रिम मध्ये तर ती किती असते? 480 कागद आपल्याला एका रिम मध्ये दिसून येत असतात. मग तुम्हाला एक क्वेश्चन आहे, जर 5 ग्रोस मध्ये किती वस्तू असतील? 5 ग्रोस मध्ये किती वस्तू असतील? तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे.